हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण खूप छान महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण इथे बोलणार आहोत की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज आपण कसे शिवायचे. तर त्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बिझनेस करत असाल, म्हणजे तुमचं शॉप आहे, तुम्ही एक उत्तम टेलर आहात, पण तुम्ही काम कसं करू शकता हे सांगणार आहे, कारण की माझा शॉपचा सुद्धा अनुभव आहे. त्यानंतर तुम्ही आहात, ठीक आहे, पण तुम्हाला ह्या कामाची आवड आहे, तर तुम्ही कसं करू शकता. म्हणजे तुम्हाला जॉबही करायचं आहे, पण ह्या फील्डची आवड आहे, ब्लाऊज, ड्रेस, साड्या मला आवडतात, तर मग मी कसं करू. कारण की जॉबमध्ये आपला बराचसा वेळ हा जात असतो. 8 ते 10 तास आपले जॉबमध्ये जात असतात, पण तरीही आपल्याला हे काम करायचं, तर ते कसं करायचं आहे. कारण की जॉबचा सुद्धा मला एक्सपिरियन्स आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता राहिलं हाऊसवाईफ. तर बऱ्यापैकी स्त्रिया ह्या घरी असतात, पण त्यांना घरून सुद्धा भरपूर कामं असतात. घरात सुद्धा त्यांना कामाचा भरपूर, घरातली कामं करून सुद्धा मला हे काम आवडतंय, तर मी ते कसं करू. सगळ्याचं सोल्युशन किंवा मी कसं करते, माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला. तर बघा फ्रेंड्स, जवळपास 2009ला मी हा शिवण क्लास केलेला आहे. तर जवळपास आता 14 वर्ष झालीत ह्या फील्डमध्ये मी आहे. तर सुरुवातीला मी जॉबला होते. तर सुरुवाती ते 3 वर्ष जॉब करून मी हे काम केलेलं आहे. जॉब करता करताच मी हा क्लास, आणि जॉब करता करताच क्लास केला, आणि क्लासमध्ये एक्स्ट्रा ब्लाऊज शिवायला लागले होते. तर बघा, ज्यावेळी तुम्ही नवीन असता त्यावेळी तुम्हाला वेळ लागतो ब्लाऊज शिवण्यासाठी. आता तुम्हाला जर मी सांगितलं स्पीड वाढवायचंय, आपल्याला ह्या पद्धतीने ब्लाऊज करायचे, त्या पद्धतीने शिवायचे, पण सुरुवात वेळ लागतो. पहिले 6 महिने तर आपले शिकण्यामध्ये जातात. बरं, पहिल्या 3 महिन्याचा जरी तुमचा कोर्स असेल, तर तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ लागतो. तुम्हाला ब्लाऊज लक्षात यायला पाहिजे, कटिंग असते, गोट असतो, खूप काही असतं. सुरुवातीला जरी तुम्हाला ब्लाऊज शिवता आले, मशीन चालवता आली, तरी सुद्धा गोट येणं किंवा हे गोट पुन्हा आपण जे लॉक करतो ब्लाऊजला, ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, त्यामध्ये वेळ हा जातो. त्यामुळे कमीत कमी 6 महिने तरी लागतातच. ठीक आहे, तुम्ही जरी भरपूर वेळ दिला तरी 6 महिने हे मला तरी असं वाटतं की लागतात. तर 2009 मध्ये, ठीक आहे, 2009ला गेला. त्यानंतर मी जॉबला होते, म्हणजे तेव्हाही मी जॉबला होते जेव्हा मी क्लास करत होते. क्लास झाल्यानंतर सुद्धा जॉब कंटिन्यू केलेला आहे, पण पार्ट टाइम ह्या फील्डकडे मी बघत होते. ठीक आहे, तर त्यावेळी कसं मी 9 आणि 10 ह्यामध्ये मी खूप सारी प्रॅक्टिस केली, खूप सारे ब्लाऊज शिवले. ब्लाऊज घरचे, आईचे, सासूचे असे मी ब्लाऊज शिवलेले आहेत. 9, 10, 11, 12 असं मी त्या जे 4 वर्ष होते. त्यानंतर माझी प्रेग्नन्सी होती. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा महत्त्वाचं मी मोटार, कारण की प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला मोटार वगैरे ह्या गोष्टी करून घ्यायच्या असतात, पायावरती काम. सो तरी सुद्धा पार्ट टाइम ह्या म्हणजे जॉब करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यानंतर सुरू केलं. त्यानंतर प्रेग्नन्सी नंतर थोडंसं गॅप पडला जॉबमध्ये. गॅप पडल्यामुळे नंतर विचार केला, चलो दुकान टाकलं, ठीक आहे, शॉप टाकलं. मुलाला घेऊन मी शॉपमध्ये नंतर माझे 7-8 वर्ष मी शॉप केलेलं आहे. त्यानंतर आपला कोरोना आल्यानंतर मी हाऊसवाईफ झालेली आहे. कोरोना काळामध्ये मी शॉप ऑफ केलं होतं. सो त्यानंतर मी हाऊसवाईफ आहे. पण आज हाऊसवाईफमध्ये सुद्धा आजही मला ब्लाऊजची कामं चालू असतात. ठीक आहे, कामं ही कंटिन्यू आजही आहेत. आणि टेलर हा व्यवसाय आहे तो माझ्या म्हणजे मी एक पार्ट टाइम बघितलं जरी असेल तरी सुद्धा तो कंटिन्यू आहे माझ्यासोबत. आणि टेलरचं असं काम आहे फ्रेंड्स, की तुम्ही जरी कुठेही बसलात मशीन घेऊन, तुम्ही बघा, आता बऱ्याच वेळा आपण बाहेर जरी गेलो तरी सुद्धा तुम्ही असेल, कुणी बॅगांच्या चेन वगैरे लावणाऱ्या एखादा व्यक्ती असतो, जो असं रस्त्याच्या बाजूला बसलेला असतो, त्याला सुद्धा चेन लावण्यासाठी किंवा आणखी काही टिपा मारण्यासाठी कपडे आलेले असतात. म्हणजे मशीन हा एक असा व्यवसाय आहे की तुम्ही कुठेही बसा, काहीही करा, पण तुम्हाला इन्कम चालू असते. तर चला, 2009ला जेव्हा मी जॉबला होते तेव्हा मी
कसं मॅनेज करत होते किंवा जॉबला असताना मी कसं की मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा जॉबला असता तेव्हा तुमचे 8-10 तास तुमचे कामामध्ये जाण्याचा प्रवासामध्ये तुमचा 1 ते 1.5 तास जातो. कधी तुमचं जास्तही जाऊ शकतो जर जॉबचं ठिकाण तुमचं लांब. ठीक आहे, त्यावेळेस मी कसं करायची की जॉबवरून आल्यानंतर थोडंसं घरातली कामं आवरून घ्यायची आणि मी अर्धा तास, फक्त अर्धा तास, हा जास्त नाही, कारण की आपण एवढा वेळ काम केलेलं असतं त्यामध्ये. सो प्रवास असतो किंवा कंपनीमध्ये आपलं जॉबचं काम असतं, सो त्यामुळे आपल्याला एवढं काही एनर्जी राहत नाही. 1 ते 2 तास मशीनवरती बसू शकू. ठीक आहे, त्यानंतर बघा फ्रेंड्स, तुम्ही म्हणजे मी तरी अर्धा तास काम करत होते कारण मला त्यात आवड होती. तर समजा आज पेपर कटिंग केलं तर उद्या स्टिच करायला घ्यायची, अर्धा तासात जेवढा होईल तेवढा शिवायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून थोडा राहिलेला अर्धा तासात जेवढा होईल तेवढा शिवायचा. त्यानंतर ही एक पद्धत होती की तुम्ही अर्धा तास करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुवारचा बसायचा. ठीक आहे, तर गुरुवारच्या दिवशी मी हे काम फुल टाइम करायचे. म्हणजे फुल टाइम म्हणजे कसं, जर जॉबला आपण कसं सकाळी 7ला जातो, म्हणजे 9 ते 5:30ची ड्युटी असायची, पण आम्हाला सागरी ह्या टाइममध्ये आम्हाला घर सोडायला लागायचं कारण की थोडंसं लांब होतं, प्रवास होता मध्ये. सो त्यामुळे तर त्या करायचं फ्रेंड्स की आपण सुट्टीच्या दिवशी, जरी समजा तुम्हाला रोजचं नाही वेळ मिळते, सुट्टीच्या दिवशी करा. त्या दिवशी तुम्ही एक ब्लाऊज शिवू शकतात आणि तुमची जी आवड आहे ती तुम्ही जोपासू शकता. शिवाय तुम्ही एक ब्लाऊज शिवलाय, शिवाय सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही काहीतरी काम केलंय, ह्याचा तुम्हाला नक्कीच आनंद होणार. तुम्ही जरी थोडंसं सकाळचं काहीतरी दुपारच्या वेळेमध्ये वगैरे तुम्ही करू शकता. तर हे झालं जॉब करणाऱ्यांचं की थोडंसं तुम्ही जॉब करून सुद्धा ही आवड कंटिन्यू करू शकता. तर तुमच्या ह्याच्यानुसार आहे, तुम्ही कसा वेळ देता, किंवा सुट्टीच्या दिवशी करा, किंवा जर समजा तुम्हाला रोज करायचंय थोडं थोडं तर रोज 15 मिनिटं काढू शकतात, 20 मिनिटं काढू शकता, अर्धा तास काढू शकतात, तुमच्या आवडीनुसार आहे फ्रेंड्स. जर ह्या गोष्टीची, जर ह्या टेलरिंगची जर आपल्याला आवडलं तर आपल्याला रोज अर्धा तास बसलं ना, नाही बसलं ना तर चुकल्यासारखं वाटतं. ठीक आहे, आणि खरंच ह्या आवड निर्माण झाली तर आपल्याला करमत नाही ह्या कामाशिवाय. तर आता झालं जॉबच्या संदर्भात की तुम्ही कसं करू शकता. आता लास्टला मी सांगणार आहे, सगळ्यात लास्टला मी तुम्हाला सांगून देणार की स्पीड कसा वाढवायचा, कसं करायचं, थोडंसं त्याबद्दल पण सांगणार आहे. तर त्या करणाऱ्यासाठी काय करायचं ते सांगते. त्यानंतर हे सांगून झालं माझं, तर आता आपण बघूया बिझनेस. तर मी लागले होते दुकानाच्या कामाला, म्हणजेच प्रेग्नन्सी होती, त्यानंतर बाळ झालं, बाळ झाल्यानंतर राहिलं, आणि घरी राहिल्यानंतर बाळ थोडंसं मोठा झाल्यानंतर 1.5 वर्षाचं झाल्यानंतर मी शॉप टाकलं. घेऊन शॉप मॅनेज करून मी 5 ते 6 ब्लाऊज दिवसाला शिवायचे. तर शॉप मॅनेज करून एवढं कसं होत होतं किंवा कसं केलं मी. ठीक आहे, तर कसं की शॉप मॅनेज करून बाळाचं स्कूल किंवा बाळाला घेऊन येणं, बाळाला वेळेमध्ये माझा खूप वेळ जायचा. तर बघा फ्रेंड्स, ज्यावेळी तुमचं शॉप असतं त्यावेळेस कसं असतं की आपण घरातून बाहेर पडलेलो असतो, आपलं शॉप हे एक आपलं असतं, राईट. त्याच कामावरती आपण अवलंबून असतो, म्हणजे तेच काम आपण करत असतो. जसं की आपण जॉबमध्ये पूर्ण टाइम आपण कंपनीचं काम करत असतो किंवा आपण शॉपवरती जात असतो, तर त्या वेळेमध्ये आपण बरोबर त्या वेळेमध्ये तेच काम करत असतो, बरोबर. तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते की मी कसं मॅनेज केलं. लहान होता, सो त्यालाही बघायचं, दुपारी थोडंसं रेस्ट करायचं किंवा त्याच्यासोबत खेळायचं, ह्या सगळी करून सुद्धा मी 5 ते 6 ब्लाऊज करत होते. त्यानंतर फ्रेंड्स हळूहळू तो मोठा होत गेला, तो स्कूलला जायला लागला. सो त्यानंतर माझ्याकडे वेळ, आणि हे सगळं करून सुद्धा आपण कसं मॅनेज करू शकतो तो थोडासा अनुभव तुमच्याशी शेअर करते. जर तुमचं शॉप आहे तर तुम्ही काय करायचं आहे, आणि ते शॉपचं मेथड मी आजही यूज करते. हाऊसवाईफ आहे आत्ता तरी सुद्धा हेच मी करते. बघा, तुम्हाला जे उद्या काम करायचं आहे, 5 ब्लाऊजचं जरी तुमचं टार्गेट आहे तर ते 5 ब्लाऊज तुम्ही आज कटिंगचे आहेत कुठल्याही परिस्थितीत. पण कसं, संध्याकाळी 8 वाजता तुम्ही शॉप ऑफ केलं, घरी आलात, घरची कामं 10:30, 11 कितीही वाजू दे, घरची कामं झाल्यानंतर लगेच कटिंगला घ्यायचंय. 5 ब्लाऊज आपल्याला कटिंग करून ठेवायचं. मेथड आहे ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, माझी अशी मेथड आहे की आता समजा आपण एक ब्लाऊज कटिंगला घेतलाय कुठलाही, तर त्या आपण कटिंग पाठीमागील भाग करतो, पुढील भाग काढतो, त्यानंतर आपण कटोरी काढतो किंवा क्रॉसपट्टीच असेल तर क्रॉसपट्टी काढतो, बाही, हे 5-6 मेजर महत्वाचे
तर आपण काढतोच. पण आणखी एक तुम्हाला महत्त्वाचं सांगते, ते म्हणजे जर तुम्ही पॅचवर्कचा ब्लाऊज शिवताय, ओके, जर तुम्ही पॅचवर्कचा ब्लाऊज शिवता तर ते पॅच सुद्धा लगेच काढून घ्यायचे. कुठली डिझाईन करताय, लगेच कॅनव्हास घ्यायचंय आणि आपण लगेच करून घ्यायचंय. ठीक आहे, तो म्हणजे आपण जेव्हा आपण स्टिचिंगला बसणार त्यावेळेस अजिबात असं झालं नाही की कॅनव्हास घे, पुन्हा ती डिझाईन काढ, किंवा हा ब्लाऊज घेतलाय मग ह्याचं पुन्हा डिझाईन काढ, असं नाही. आता तुम्ही कटिंग करताय ना, तर कटिंगचं कम्प्लीट करून घ्यायचं. मग ते कॅनव्हास असू दे, टाचणी पिन असू दे, टाचणी पिन वगैरे कॅनव्हासला लगायची, त्याचा जो एक्स्ट्राचा कपडा आपण लावतो तोही आपण लावून ठेवायचं. म्हणजे आपला जो परफेक्ट, त्यानंतर गोटच्या पट्ट्या असतात, त्यानंतर ती असते, हुक पट्टी असते, ह्या सगळ्या पट्ट्या, सगळं कमरपट्टी विथ कमरपट्टी सुद्धा, अक्षरशः सांगते तुम्हाला, अगदी छोटं छोटं. म्हणजे तुम्ही जेव्हा बसणार ब्लाऊज शिवाय कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज नकोय तुम्हाला, म्हणजे काहीच तुम्हाला कटिंग पण करायला नकोय, जे आहे ते फक्त आपल्याला शिवायचं आहे. ठीक आहे, मेथड वापरायची आहे आपल्याला ब्लाऊजमध्ये. सो मी काय करायचं, मी 5 ब्लाऊजचं मी कटिंग करून घ्यायची. ठीक आहे, ज्यावेळेस माझं शॉप होतं तेव्हा आल्यानंतर 10:30 पावणे 11 पर्यंत आपली घरातली सगळी कामं आवरतात. ठीक आहे, रात्रीसह. तर त्यानंतर 11:30 12 पर्यंत सगळं कामं कटिंगचं 5 ते 6 ब्लाऊज सगळे कटिंग करून घ्यायचं आणि त्या झोपायचं. म्हणजे हे असं माझं रुटीन होतं. आणि ते जे कटिंग आहे ते व्यवस्थित एक एक व्यवस्थित रोल करायचं आणि ते घेऊन जायचं दुसऱ्या दिवशी शॉप, आणि दिवसभरामध्ये तेवढे ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करायचे आहेत. 1 तासामध्ये 1 ब्लाऊज होतो, पण तसं होत नव्हतं, कारण की माझं अटॅच पार्लरचं पण काम होतं. सो क्लायंट आल्यानंतर आयब्रोज असू दे, क्लीनअप असू दे, फेशियल असू दे, सो मला उठायला लागायचं मध्ये मध्ये, तरी सुद्धा मी 5 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. ठीक आहे, आता ते झालं शॉपचं. त्यानंतर आता तुम्हाला महत्त्वाचं सांगते, जो आज माझा रोल चालू आहे तो म्हणजे हाऊसवाईफ. कोरोना काळामध्ये शॉप ऑफ झालं, शॉप मी बंद केलं स्वतः. म्हटलं नाही, रिस्क नको कुठली, त्यामुळे घरी राहिले. पण घरी सुद्धा क्लायंट येत आहे, आज सुद्धा घरी भरपूर क्लायंट आणि काम चालूच आहे. सो घरून काम चालू केलं आणि आजही माझी शॉपचीच मेथड मी वापरते. जसं की आपण दुकान असल्यानंतर, शॉप असल्यानंतर आपण 10 वाजता ते ऑन करतो, आपण घराच्या बाहेर जातो. माझंही तसंच आहे. आदल्या दिवशी मी रात्रीचे ब्लाऊज कटिंग करून ठेवते, दुसऱ्या दिवशी मी मशीनवरती बसल्यानंतर मी उठत नाही. पाण्याची बॉटल सुद्धा माझी जवळ असते. ठीक आहे, आणि मी उठत नाही. म्हणजे जी शॉपला मी वापरत होते, उलट मला शॉपमध्ये खायला लागायचं. आता तसं होत नाही. आणि आता माझा मुलगाही मोठा झालेला आहे, 3:30-4 वाजता तो घरी येतो स्कूलमधून. सो आता माझ्याकडे टाईमही जास्त आहे. त्यावेळेस माझ्याकडे टाईम शॉर्टेज होता, मुलालाही वेळ द्यायला लागायचं. शिवाय मला पार्लरचं सुद्धा थोडंसं ॲडजस्ट करायला लागायचं. जसं असं कस्टमर येईल सीझनमध्ये, बऱ्याचशा वेळा इकडे घरी आणून सुद्धा कामं केलेली आहेत. म्हणजे असं आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा घरूनच काम करावं लागतं ज्यावेळी तुम्ही, आणि हो, 2 फील्ड जर असतील तुमचे तर आपल्याला घरून काम करावं लागतं. ठीक आहे, तर बिझनेसवाल्यांसाठी सुद्धा मी थोडंसं म्हणजे माझा अनुभव सांगितलेला. सो मी तुम्हाला एकच सांगेल, अजून एक महत्त्वाचं. आता चला, घरी राहून घरातली कामं बघून आपण कसं करू शकतो. जस्ट मी आता सो मी तुम्हाला सांगते की कसं करायचं आहे. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, आदल्या रात्री किंवा समजा आता तुम्ही हाऊसवाईफ आहात, दुपारी आपली झोप झाल्यानंतर, ठीक आहे, दुपारी झोप झाल्यानंतर तुम्ही कटिंग करायचं आहे. 4 वाजता समजा तुम्ही उठताय, 5 वाजेपर्यंत तुम्ही सगळं आवरून घेताय. 5ला जरी तुम्ही कटिंग करताय, 6, 7, 7:30 पर्यंत तुम्ही कटिंग करून घ्यायचंय रात्रीच्या जेवणाच्या अगोदर. म्हणजे उद्या जे ब्लाऊज शिवायचे त्याचं कटिंग आपण आज करायचं आहे. ठीक आहे, तर दुसऱ्या दिवसाचं लगेच तुम्हाला रुटीन सांगून देते. जर तुमचं रेग्युलर काम 10 वाजता आवरतंय, रेग्युलर काम तुमचं 11ला आवरतंय, जसं तुमचं जो काही टाईम आहे तो, आणि 1 तास, एका तासाला 1 ब्लाऊज शिवायचा आहे. 1 तासानंतर आपण थोडंसं उठायचंय, थोडंसं पाणी प्यायचंय, थोडंसं फिरायचंय वगैरे, ह्या गोष्टी करून घ्यायच्या. त्यानंतर दुसरा ब्लाऊज घ्यायचा. हो, पण ब्लाऊज शिवताना मध्ये नाही, हे महत्वाचं. 1 ब्लाऊज घेतलाय ना, कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज नाही, मध्ये मध्ये उठायचं नाही. उठलं की ब्लाऊज आपला अपुरा राहतो. हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचं आता सांगते, जसं की टेक्निक बिझनेसचं होतं तसंच मी इथे पण वापरते. ठीक आहे, त्यानंतर तुमचं समजा 2 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत, आता माझं कसं आहे ते सांगते.
2:30-3 वाजेपर्यंत मी 2:30 वाजेपर्यंत माझे ब्लाऊज स्टिच करून होतात आणि त्यानंतर मी दुपारचं जेवण करते आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडंसं थांबते आणि थोडंसं थांबून पुन्हा माझा रेस्ट पण मी करते, म्हणजे आराम पण होतोय, ब्लाऊज पण स्टिच होतात आणि संध्याकाळचं पण उद्याचे कटिंग म्हणजे उद्या जे ब्लाऊज शिवायचे त्याचं कटिंग माझं आज असतं, ते पण संध्याकाळी 5च्या नंतर असतं. आणि घरी असल्यानंतर आपल्याला थोडंसं स्पेस टाइम भरपूर मिळतो. ठीक आहे, आपली मुलं, आपली घरचं ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही 5 ब्लाऊज शिवू शकता. सीझनला तर आपल्याला जास्त सुद्धा आपण शिवू शकतो जर आपण घरी असेल तर. दिवाळी असेल तुमची किंवा आता हे लग्नाचे सीझन आहेत, सो लग्नामध्ये सुद्धा तुम्ही जास्त ब्लाऊज स्टिच करू शकता. ठीक आहे, तर आणखी एक आता महत्त्वाचं सांगायचं की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कसे शिवायचं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगून दिलं की आधी कटिंग करायचंय आणि नंतर कटिंग सुद्धा तुम्हाला सांगितलं की कसं करायचंय कटिंग. ठीक आहे, तेही तुम्हाला मी सांगून दिलं. त्यानंतर आता महत्त्वाचं, तुम्ही ब्लाऊज शिवायला बसताय पण समजा आता तुम्ही ब्लाऊज शिवता, आता मी तुम्हाला कटिंगचं सांगितले की आपल्याला सगळं कटिंग करून घ्यायचंय अगदी, म्हणजे कमरपट्टी सहित, काचपट्टी, बटनपट्टी, कॅनव्हास, आपण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आपल्याला काय काय लागतंय बारकाईने, सगळं कटिंग करून घेतलं. पण तुम्ही शिवताय आणि चॉकच सापडत नाहीये तुम्हाला, तर वेळ जाणार आहे तुमचा उठण्यामध्ये. तुम्ही शिवताय आणि टेप कुठे ठेवलाय आठवत नाही, टेप इथे होता तिथे होता, नाही, तसं अजिबात करायचं नाही. ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतात, चॉक, टेप गळ्यातच टाकायचंय, टेप गळ्यातच ठेवायचा आहे, कारण की 5 ब्लाऊजचं टार्गेट आहे. टेप कशाला काढायचं रे, सो टेप हा गळ्यात ठेवायचा आहे. त्यानंतर चॉक आहे, त्यानंतर मॅचिंग धागा, प्रत्येक ब्लाऊजवरती मॅचिंग धागा, मॅचिंग ही जी आपली बॉबिन असते ती पण भरून घ्यायची अगोदरच, ब्लाऊज शिवायच्या अगोदरच सगळे बॉबिन भरून घ्यायचे मॅचिंगचे व्यवस्थित, ते त्याच्यावरती त्या ब्लाऊजवरती ठेवून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर स्केल असेल तुमची, टेप असेल, हुक असेल, हुकसाठी एक डब्बाच करायचा सेपरेट, हुक, हात शिलाईची सुई, म्हणजे कसं समजा आता ब्लाऊज सगळं शिवून झाला आपला, कात्री महत्वाची, कात्री, धागा सगळं होतं, पण हुक शोधायला गेले, हुकाचा डब्बा कुठे ठेवलाय तो बघते, हात शिलाईची सुई कुठे, असं नाही करायचं. सगळं घ्यायचंय जवळ आणि मगच बसायचं ब्लाऊज स्टिचिंगला. तुम्ही जोपर्यंत नवीन असाल तोपर्यंत तुम्हाला 1.5 तास लागू शकतो, काहींना तर 2 तासही लागू शकतात. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे मोटार. ज्यावेळेस तुम्हाला स्पीडने काम करायचं आहे तर मशीनला मोटार लावून घ्यायची आहे, मोटार ही लावायचीच आहे. ठीक आहे, तर असं काही महत्त्वाच्या ज्या टिप्स होत्या किंवा कुठल्या मी काम कसं करते हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स, तोपर्यंत नमस्कार.